पैसे मिळणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो 50 ते 60 रुपयापर्यंत भाव गेल्याशिवाय राहणार नाही जानेवारीपर्यंत, म्हणजे संक्रांतीपासून जानेवारी महिन्यापर्यंत. त्यामुळे मित्रांनो कांद्याला आता जे आपले जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये यावर्षी पावसाळा संपूर्ण शेतकऱ्यांचा फेल गेला आहे जास्त अतिवृष्टीमुळे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही खर्च बिनधास्त करा. जानेवारीपर्यंत 50 ते 60 रुपयाला मार्केट जाईल. जानेवारीपर्यंत 100% भाव वाढेल. त्यामुळे 2 ते 3 देशाने अजून आपले आयात केला पाहिजे कांदा. पण आता जर बांगलादेशने केला तरच शेजारचे देश म्हणजे देश प्रोत्साहन म्हणून ते पण परवानगी म्हणजे देऊ शकतात आयातीला. त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा महत्त्वाचा निर्णय आहे. उद्यापासून म्हणजे आज तारीख आहे मित्रांनो 7 डिसेंबर 2025, म्हणजे उद्यापासून 8 तारखेपासून 100% भाव वाढायला सुरुवात होईल. हळूहळू वाढतील 100%. त्यांनी पण आजच जी आर काढलाय व आजच परवानगी पण वाटप करायला सुरुवात केली आहे बांगलादेश सरकारनं. त्यांचाही मी धन्यवाद देतो मित्रांनो, कारण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आहे ह्या वर्षी. मदत मिळाली आहे सरकारकडून, पण त्या मदतीसाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला कितीपर्यंत पुरणार आहेत. एकरी जवळजवळ बाय की 18,500 रुपये हेक्टरी, म्हणजे 7 2 14 7,000 एकरमध्ये काहीच होऊ शकत नाही. कारण आपलं उत्पादन काढण्यासाठी आधी सोयाबीन पेरणाराचा म्हणजे उडीद पेरणाराचा, कापसासाठी, तुरीसाठी तेवढा खर्च झाला होता, तो निघणे हे मुश्किल आहे मित्रांनो. त्यामुळे ही फक्त तात्पुरती मलमपट्टी आहे. त्यासाठी आपल्या शेतातच आपल्याला मित्रांनो पिकवावं लागेल. अनुदान, पीक विमा याच्यामध्ये काय फक्त आपलं खर्चापुरतच पैसे येतात. त्यामुळे कांदा हे पिकवा मित्रांनो. 100% जानेवारी 10 म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 100% तुम्हाला 50 ते 60 रुपयापर्यंत भाव गेलेला दिसेल मित्रांनो. हा माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कमेंट करा. पण अजून 1 ते 2 देशांनी आयात करायला पाहिजे कांदा मित्रांनो. नुसत्या बांगलादेशनं जर केला तर तरी 40-45 पर्यंत भाव जाईल. 40-45 पर्यंत जर भाव गेला तरी शेतींचा म्हणजे ह्या वर्षी